सर्वेक्षणातील नवी मुंबईच्या आजवरच्या नामांकनात नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा मोलाचा वाटा राहिला असून स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या सर्वेक्षणातील सहभाग वाढीवर विविध उपक्रमाच्या माध्यमातून भर देण्यात येत आहे। अशाच प्रकारचा स्वच्छता विषयक एक अभिनव जनजागृतीपर उपक्रम ऐरोली विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी महेंद्र सप्रे यांच्या माध्यमातून स्वच्छता जनजागृती बाईक रॅलीच्या रूपाने राबवण्यात आली। यामध्ये 125 बाईकर्सनी उत्साहाने सहभागी होत संपूर्ण ऐरोली विभाग कार्यालय क्षेत्रात स्वच्छतेचा जागर केला। यादवनगर ऐरोली परिसरातील देवीधामनगर येथून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारी बाबासाहेब राजळे यांच्या शुभ हस्ते झेंडा दाखवून बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब राजळे यांनी स्वतः बाईक चालवीत रॅलीत शेवटपर्यंत सहभाग घेतला। या प्रसंगी रॅलीचे आयोजन ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी महेंद्र सप्रे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे, उपमुख्य स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर, ऐरोलीचे स्वच्छता अधिकारी सुभाष मसे, पुजस कॅनव्हाय क्लबचे प्रमुख भरत चौधरी, स्वच्छता निरीक्षक श्री विचारे व नितीन, महाले अधीक्षक दिलीप वाघमारे, संतोष पाटील व महिला सदस्य सुमन कांबळे, वरिष्ठ लिपिक महेश नाईक उपस्थित होते। MIDC भागातील देवीधामनगर येथून स्वच्छ सर्वेक्षण 2000 बाईक रॅलीची सुरुवात होऊन चिंचपाडा आतील भाग, भारत बिजली जंक्शन, ऐरोली अग्निशमन दल, सेंट झेवियर स्कूल, गणपती बाप्पा चौक, डीमार्ट, DAV स्कूल, हेगडे भवन, गणेश इच्छापूर्ती मंदिर, सेक्टर 19 स्मशानभूमी, सेक्टर 20 हॉटेल कार्निवल ते नानासाहेब धर्माधिकारी चौक ते शिव कॉलनी ते ऐरोली नाका, ऐरोली बस डेपो, ऐरोली जी विभाग कार्यालय येथे बाईक रॅलीची यशस्वी सांगता झाली। त्यासाठी सहभागी बाईकर्सना प्रशस्ती पत्र प्रदान करण्यात आली। बाईक रॅली यशस्वी करण्यासाठी क्रुझर्स कॅनव्हाय क्लबचे प्रमुख भरत चौधरी, श्रीधर चंदुमाला, आसाद सय्यद, उमेश देवकर या पदाधिकाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले। या बाईकर्ससह नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी वृंदावनेही बाईक रॅलीत उत्साहाने सहभागी होत हा जनजागृतीपर उपक्रम यशस्वी केला। याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले। स्वच्छ सर्वेक्षण मध्ये पब्लिक पार्टिसिपेशन, सिटीजन पार्टिसिपेशन हा भाग खूप महत्त्वाचा आहे। सर्व नागरिकांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे। स्वच्छ सर्वेक्षण मध्ये त्यांचा सहभाग जो असतो त्याला मार्क आहे, त्याला वेटेज आहे। या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये त्याला 40% वेटेज देण्यात आलेला आहे। त्यामुळे सर्व नागरिकांपर्यंत एक मेसेज जावा की स्वच्छ सर्वेक्षण चालू झालेलं आहे। स्वच्छ सर्वेक्षणच्या अनुषंगाने आपण जे काही शहरामध्ये सौंदर्यीकरण केलं, वेगवेगळे मेसेजेस दिले ते त्यांनी पाहावेत। त्यामधून आपण जे काही करतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षित आहे, त्यांचा सहभाग कशासाठी हवा आहे ते पण त्यांच्या लक्षात यावं, यासाठी आपण हा प्रयत्न करत असतो। यामध्ये या ठिकाणी ऐरोलीचे सहाय्यक आयुक्त विभाग अधिकारी सप्रे साहेबांनी हे सगळं आयोजन केलेलं होतं। आपण चिंचपाड्यापासून ही रॅली काढलेली होती आणि चिंचपाड्यापासून ऐरोली शहरामध्ये येऊन संपूर्ण शहराला ही प्रदक्षिणा केलेली आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज देण्याचा प्रयत्न केला। स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत आपण याच रॅलीचं आयोजन जे आहे ते केलं होतं आणि हे आपण बघितलं असेल यामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग मिळालेला आहे। मूळ उद्देश हाच आहे की प्रत्येक जरी महापालिका या सर्व स्वच्छ सर्वेक्षणामध्ये हिरिरीने भाग जरी घेत असेल तरी नागरिकांचा सहभागही तेवढाच महत्त्वाचा होता आणि आपण या दृष्टिकोनातून यादवनगर, त्यानंतर चिंचपाडा, त्याच्यानंतर ऐरोलीतलं पूर्ण कार्यक्षेत्र अशा प्रकारे पूर्ण प्रदक्षिणा घालून त्या ठिकाणी आज ऐरोली रॅलीचं जे आयोजन केलेलं होतं आणि याला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे। माझं परत एकदा नागरिकांना आव्हान आहे की महापालिका जरी सर्व करत असेल तरी तुम्ही तुमचा सहभाग जो आहे तो जास्तीत जास्त वाढवून नवी मुंबई शहराला अजून पहिल्या नंबरवर कसं नेता येईल याबाबत त्यांनी दक्षता किंवा जागरूकता राखली पाहिजे।